आम्ही 7 दिवस तुम्हाला भरपूर काम नाहीये, कारण आमचे 5 पाडे आहेत. म्हणजे कमी लोकसंख्येचं गाव आहे. 1600 ते 2100 लोकसंख्येचं गाव आहे. जेवढं आमच्याने होईल कुठे काम द्यायचंय, काय द्यायचं. शाळा आहे, 2 शाळा आहेत, एक ठाकूरपाडा आणि एक कपासे गाव आहे मध्ये. तिकडची 2 शाळा आहेत. जी शाळेची कामं आहेत ती, अदरवाईज आम्ही बाकीची बाहेरची जर कामं असतील, बाहेरची म्हणजे आपल्या पाड्यामध्ये वॉर्ड मधलीच कामं, ती आम्ही तुम्हाला सांगू. आणि तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा आणि मस्त राहा, काही टेन्शन घेऊ नका. छान गाव आहे. ऍडमिशन घेतलेलं, नंतर मी डिप्लोमा केला आणि मॅड्रास पॉलिटेक्निकला मी डिग्री घेतली. आणि तुम्हाला फिरायचं असेल तर आम्हाला दोघांना सांगा, आम्ही तुम्हाला सरपंच साहेब, सरपंच मॅडम, ग्रामसेविका मॅडम, इकडच्या शाळेच्या शिक्षिका, माझे सहकारी आपल्याकडे आलेले आहे. तर म्हणजे आम्ही तुमचे आभार मानतो. कारण एक छोटंसं गाव आहे, आदिवासी गाव आहे आणि संस्कार हा महत्त्वाचा भाग. तुम्ही काय केलं, तुम्ही केल्यामुळे गाव फार सुंदर बनणार आहे थोडे दिवसासाठी. पण ते कायमचं बनणार नाही, पण ते कायमचं पेरून जाणार तुम्ही. ह्या गावामध्ये आपण बाहेरची मुलं येऊन काय करतो, स्वच्छता करतात, तर ती माणसाला सवय लागणार. यस, स्वच्छता अशा पद्धती करायला, बांधकाम करणार, इलेक्ट्रिकल कामं करणार, पेंटिंग करणार, जे काही करणार. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 55 ट्रेडपैकी 32 ट्रेड बॉम्बे आयटीमध्ये आहे. आणि हे बॉम्बे आयटीचा संस्कार शिबिरच आहे. तुम्ही ज्या आदिवासी घरात राहणार त्याच्या मुलाला कळेल की मुलं मोठी का होतात, कुठे शिक्षण घेतात, पैसा लागत नाही ह्या शिक्षणाला. हे जेव्हा त्या मुलांना कळेल, जास्त हुशारी पण लागत नाही, पण हुशारपेक्षाही आपण चांगलं होऊ शकतो. जेव्हा हे संस्कार तुम्ही त्या मुलांवर घडवणार, आई बापांवर घडवणार, तेव्हा आमचं गाव टिकवतो. आज 1ली ते 4थी पर्यंतची मुलं सुद्धा बघताय. तुम्ही जेव्हा 10 वर्षांनी 5 वर्षांनी याल ना, तेव्हा हे संस्कार पेरल्यामुळे ते सुद्धा ह्या लाईनला शिक्षण देतील. आणि ITI किती बेस्ट आहे, हे शिक्षण किती बेस्ट आहे. 80% मुलं आज इंडस्ट्रीला लागतात आणि ते आपण उपलब्ध करून देत नाही. आज गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे असेल तुम्ही BA, BCom, BSc सर्व घ्या, इंजिनियर घ्या, डिग्री घ्या, पण आमच्या ITIचा मुलगा गव्हर्नमेंट नोकरीमध्ये लागतो. हे तुम्हाला कधी कळेल, या गावाला कधी कळेल, जेव्हा तुमच्यासाठी मुलं येतील. आज आम्ही नशीबवान आहे की डेप्युटी डायरेक्टर आज आपल्या कार्यक्रमाला, प्रिन्सिपल सुद्धा यायला तयार नसतात. कधी कधी काय आमच्या माणसाने काय काम केलं हे बघण्यासाठी प्रिन्सिपल येतात. डायरेक्टर आपल्याकडे आलेले आहेत. काय कमी आहे? आज तुम्ही सांगितलं की ठाकूरपाड्यावरून आलेलं आहे, मला ॲडमिशन मिळत नाही आहे, मला मार्गदर्शन पाहिजे, तुम्ही डायरेक्ट साहेबांशी सुद्धा बोलू शकता त्या विषयाला. असं गाव तुम्ही निवडलेलं आहे. तर तुम्ही जे कराल ते आमच्या भविष्यासाठी आहे, आमच्या पुढच्या पिढीसाठी. त्यामुळे तुम्ही हे संस्कार आपले संस्थेमध्ये आपण घडवलं. तुमची निवड 1200 विद्यार्थ्यांमधून झालेली आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही जर संस्कार आमच्या मुलांवर, आपल्या कुटुंबावर करायचे. गावची सरपंच पोलीस आहे, ग्रामसेविका सरदार मॅडम, उपसरपंच आणि संखे मॅडम, ग्रामसेविका आणि यांच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम आहेत आणि पिंपळे मॅडम आहेत. काही सदस्य उपस्थित आहेत. आम्हाला खरं म्हणजे आम्ही सर्व आपले खूपच पाटील आहेत गावचे, इकडे ह्या गावचं आहे. मी आपल्यासारख्याच आईला आपली संस्था आहे. तुम्ही सर्वात पहिलं तुमचं मी अभिनंदन करेन की या छोट्याच्या आदिवासी बहुल गावातून आलात आणि तुमची प्रकर्षाने इच्छा आहे गावात काहीतरी आपण करावं. मुळातच NSS म्हणा किंवा स्काउट गाईड हे लोक खूप शाळेपासून किंवा कॉलेजमध्ये तयार होतात, पुढे राजकीय कामामध्ये पण सहभागी होतात. वेळेपर्यंत एखादं संकट आलं, देशावर आलं किंवा राज्यावर आलं, तर हे लोक सर्व तयार असतात. त्यांना तशा प्रकारचं कौशल्य प्रदान केलेलं असतं आणि हा त्याचाच भाग आहे. हा तर सर्वांनीच काही सीमेवर लढायची गरज नसते. तुम्ही आपण जे चॉकलेट खातो, जर कागद जरी आपण बाहेर नाही टाकलं आणि ते कचाकुटीत टाकलं, ती पण तेच सेवा आहे. तर तुम्ही कुठे ना कुठे ह्या सेवेमध्ये जॉईन झालेले आहेत. आमच्या या छोट्या गावामध्ये मी इथे राहतो म्हणून आमचं गाव म्हणतो आणि तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशा ट्रेडला ॲडमिशन घेतलं आहे. ITI असा विषय आहे की तुम्ही 2 वर्ष ITI केली तर 2 वर्ष ITI करताना आपल्याला प्रोजेक्ट केला पाहिजे, बरोबर ना.
त्यामुळे 2 वर्ष ITI करताना तुम्हाला पैसे मिळतात. नंतर ऍप्टिट्यूड 100% मिळते आणि नोकरी 100% मिळते. तुम्ही आता जिकडे ऍडमिशन घेतलाय तिकडे पास होणार आणि 100% नोकरी मिळणार. तुम्ही अतिशय उत्कृष्ट जॉबला ऍडमिशन घेतलं. तुमचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. आपली ही सर्व मंडळीकडे आलेली आहे. त्यामुळे तेव्हा माहित आहे निलेश पाटील सर मला कॉन्टॅक्टमध्ये होते. आमचे कोकण सर ITI वाडगावचे पण आपले पोलीस निलेश पाटील तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्याला तुमची अडचण होती काही आर्थिक बाबी ठेवले तिकडे ह्या भागामध्ये तुम्हाला परत सांगितलं की इंडस्ट्री फार मोठी आहे किंवा नाहीच आहे. तिकडे हा सुद्धा आम्ही मोबाईल समोर आहे. मग त्यांना काही सहकार्य पाहिजे तर मी थोडं सहकार्य देखील त्याप्रमाणे माझा खालीचा वाटा मी देणारच आहे. तर तुम्ही काही त्याच्या व्यतिरिक्त अडचण आली तरी सुद्धा आमचे कर्मचारी पंकज मात्रे सर विद्यालय विद्यार्थी सर्वप्रथम मी सर आपले आभार मानेल की तुम्ही आमच्या गावले आमच्या छोट्याशा खेडेगावाला सुधारण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची एक संधी आम्हाला दिली. त्याच्यामुळे तुमचे पहिले सर्वप्रथम आभार तुमचे सर. आणि मी फक्त एवढंच सांगेन मुलांना की भले गाव छोटं आहे पण काम खूप मोठं आहे. मॅडमने खूप सांगितलं असेल की काम काही नाहीये पण शोधलं की सापडतं. ही एक संकल्पना आहे. तुम्ही फिरा गावात आम्ही आमच्यापर्यंत तुम्हाला सांगू पण साफसफाई हा एकच उद्देश नाही. जर तुम्हाला खरंच काम करण्याची म्हणजे आहे उमेद आहे किंवा काहीतरी करावं असं वाटतं तर छोट्यातून पण मोठं काम निर्माण होऊ शकतं. तर साहजिकच उदाहरण तुला तिकडे हातपंप हँडपंप आहे पाणी साचतं तिकडे तुम्ही शोषखड्डा करू शकता. एखादी जागा अशी असते की इथे पाणी वाहतं जातं पण तिकडे तुम्ही परसबाग तयार करू शकता. म्हणजे ह्या लहान गोष्टीतून खूप मोठी कामं तुम्ही करू शकतो. म्हणजे आम्हीच तुम्हाला कामं दिली पाहिजे अशाचा भाग नाही. तुम्ही प्रत्येक पाण्यात फिरा आणि तुम्हाला काय तर नाविन्यपूर्ण करता येतं की नाही आमचं तुम्हाला सहकार्य असतं. म्हणजे मॅडम बोलल्या छोटी पंचायत आहे काय आहे पण फंडच्या बाबतीमध्ये आम्हाला जेवढे सहकार्य होईल तुम्हाला साहित्य पुरवणं किंवा आमची मदत ते आम्ही आमच्याकडून तुम्हाला करून देऊ. पण तुमचंही तेवढंच आम्हाला सहकार्य लाभेल ही अपेक्षा व्यक्त करते आणि सर संपूर्ण धन्यवाद. पण आमच्या गावात छोट्या गावात सर्व एवढी गोमन आम्हाला पण रात्री होतो का 15% सरांचा स्टॉक आहे. 50 लोक तुम्ही आहे मला काम काय द्यायचं हे पण आम्हाला विचार करावा लागतो. तुम्हाला बसून पण ठेवू शकत नाही पूर्ण असं तुमचं तेवढं बघितलं आम्ही त्याच्या हिशोबाने तुम्हाला काम आम्ही आता कसं द्यायचं त्याचा आम्ही विचार करू कारण की तुम्ही आता 7 दिवस राहणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे का तुम्ही पाहुणे सगळे तुमचे चहा पाण्यापासून ते नाश्त्यापासून सगळं तुम्ही केलं आहे पण आम्ही तुम्हाला काय द्यायचं शेवटी तुम्हाला पाहुण्या झाल्यावर त्याला पण काय पाहुण्याला एकतरी जेवण काहीतरी असते पाहुणचार पण असतो. तर सगळ्या गोष्टी आम्हाला विचार करावा लागेल. विजिट तर मॅडमचं आहे आम्हाला जेवढं सहकार्य प्रत्येक जेवढं आम्ही करू तुमचं राहण्याची सोय आहे आहे तुम्हाला उद्या पण टाकू शकत नाही. सगळ्यांना चांगलं फॅनची हवा खाऊन याच्यामध्ये झोपायची सवय आहे सगळ्यांना. परिस्थितीनुसार असं कोणीच मिळत नाही का मॅडम संख्या मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम तसेच चिंचोळी मॅडम आणि सफाळ्याचे नंतर सर आणि आमचे जुने सहकारी आणि आपल्या संघटनेचे माजी विभागीय सचिव सुभाष पाटील सर त्यापासून आमचे विद्यार्थी NSS संदर्भात आपण आपल्या संस्थेत ज्या काही चर्चा केल्या त्याचा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करायचं. येताना तुम्हाला काय त्रास झाला आता भूक लागलेली आहे ऊन आहे लाईट थोडी जाऊ शकते ह्या सगळ्या कंडिशनवरून आपल्याला जायचं आहे आणि आम्ही आमची मानसिकता तयार करू. रस्त्यावरही झोपून उपासही राहणार कारण कोणाच्याही घरात जरी गेलो तर मावशी आपण जेवण दिलं जेवण भेटणार. त्यामुळे तो तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. आर्थिकचा विचार करूच नका. आम्हाला भरपूर काही दिलाय मिळाला आहे. तुमचं फक्त प्रेम पाहिजे आणि सपोर्ट पाहिजे कामामध्ये. आणि वाड्यावरच्या मंत्रीला जे पण कुठं पाणी साचलेलं आहे ते काढू आणि सोयखड्डा करू. तुमच्या हौशीला जर बांधकाम असेल तर बांधकाम करून देऊ. जर प्लंबिंग पाईप कुठला आहे पाईपलाईन तुटलेली आहे जोडून देऊ. इलेक्ट्रिकल कामं करून देऊ. तुमच्या ग्रामपंचायत ऑफिसचं जे रंगमोटी करायचं आहे कलरिंग करायचं आहे लेटरिंग करायचं आहे शाळेचं करायचं आहे आणि तयार आहोत. शनिवार 14 तारखेपर्यंत आम्ही काही करायचं आहे आणि आम्ही आश्वासन देतो साहेबांच्या समोर आम्ही चांगलं करून जाऊ. आणि हेच मुलं तुमच्या समोर त्या दिवशी रडतील की शाश्वती देतो तुम्हाला
आणि ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला गावात निवड दिली आणि ह्या सरांचे फक्त मुलांचे सहकार्य असू द्या एवढं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम साहेबांचं प्रवेशाने कपासे गावचे पब्लिक होम सर त्यांच्या वतीने